सिंधुदुर्गात किनाऱ्याकडे कललेलं पर्यटन आता सह्याद्रीच्या रांगांमध्ये विस्तारायला सुरुवात झाली आहे। सध्या सिंधुदुर्गात पर्यटनाचा हंगाम जोरात सुरू असून वेंगुर्ला, मालवण आणि देवगड या तालुक्यातील पर्यटन स्थळी पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल झालेत। सिंधुदुर्गात येणारे पर्यटक कायाकिंग हा पर्यटनाचा नवीन ट्रेंड अनुभवतायत। काय आहे कायाकिंग? खरं तर पर्यटन सफर पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। सिंधुदुर्गात पर्यटनाचा नवा ट्रेंड कायाकिंग। खवणे खाडीपात्रात पर्यटकांची कांदळवन सफर। कायाकिंगला पसंती, पर्यटन व्यवसायाला चालना। सिंधुदुर्गात येणारे पर्यटक प्रामुख्याने समुद्रातील वॉटर स्पोर्ट्सची मजा लुटत असताना वेंगुर्ला तालुक्यातील खवणे येथे मागील 2 वर्षात कायाकिंग हा पर्यटनाचा नवीन ट्रेंड पुढे आला आहे। यामध्ये खाडीपात्रात पर्यटकांना कांदळवन सफारी, बोटिंग, खाडीतील जैवविविधता अनुभवता येते। या नवीन कायाकिंग ट्रेंडमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाला मोठी चालना मिळत आहे। वेंगुर्ला तालुक्यात खवणे खाडीपात्रात सुरू झालेला कायाकिंग हा पर्यटन सफरचा प्रकार सर्वोत्तम आहे। येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असून पर्यटकांना पायांसाठी फिश मसाज हा पूर्णपणे मोफत करता येतोय। आम्हाला खूप सुंदर वाटतंय आणि कायाकिंगचा हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आमचा आणि एक्सपिरियन्स तर खूपच छान येतोय। पण हे जे नेचर आहे म्हणजे झाडांमध्ये आपण जसं जंगलामध्ये असतं ना तसं खूप खूप मस्त वाटतंय। इंस्टाग्रामच्या रीलवरून हे कायकिंग खवणे बीचच्या कायकिंग संदर्भात थोडीशी माहिती कळाली होती। त्यानंतर आमचे मित्र 3-4 फॅमिली आम्ही मिळून इथं आता आलो आज। तर इथं बेंगळूर सफारी, ओपन सी कायकिंग हे फार छान आम्ही केलं। जवळजवळ 1 तासभर आम्ही पाण्यामध्येच होतो। त्याच्यानंतर झाडीमध्ये जी कायकिंगचा जो अनुभव होता हा आम्ही पहिल्यांदाच इथं बघितला। खवणे हे सिंधुदुर्गातलं एक नंबर 1 पर्यटक म्हणून तिथलं आता मानलं जातं। पहिलं तर तिथं कायच मानलं जात नव्हतं, पण आता 1 नंबर म्हणजे माशांचा मसाज 1 नंबर केला जातो। इथं फक्त पाण्यामध्ये आणि मुंबईला आपण काय करतो, मशीन लावतो, वेगवेगळ्या मशीनी लावतो आणि तिथं आपण मसाज करतो। ते 40 रुपये इथं फ्री मध्ये भेटते आपल्याला। खवणे खाडीपात्रात 2 वर्षांपूर्वी हा पर्यटन व्यवसाय सुरू करण्यात आलाय। आता देशातूनच नाही तर परदेशातूनही पर्यटकांचा मोठा प्रतिसाद याला मिळत आहे। दिवाळी आणि ख्रिसमस कालावधीत त्यांची संख्या अधिक असते। या कायाकिंग राईड मध्ये मुख्य म्हणजे पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने लाईफ जॅकेट पुरवली जातात, अशी माहिती इथल्या व्यावसायिकांनी दिली आहे। 2 वर्षापूर्वी आम्ही हा व्यवसाय स्टार्ट केला होता खवणे कायाकिंग या नावाने। आता जवळपास पर्यटकांचा भरपूर प्रतिसाद असा मिळत आहे। सुरुवातीला आम्ही बोट्स पण आमच्या कमी होत्या व सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही व्हिडिओज वगैरे चालू केले होते। आता जवळपास याला 2 वर्ष पुरी होऊन आता पूर्ण पर्यटकांचा प्रतिसाद येतोय। सिंधुदुर्ग आता फक्त किल्ले आणि समुद्र किनाऱ्यासाठीच नाही तर कायाकिंग आणि इको टुरिझम सारख्या नवीन अनुभवांमुळे अधिक वैविध्यपूर्ण पर्यटन स्थळ बनत चाललंय। रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।